श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील भगवान शंकराचे अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. तर नंबर 1, रुईचे गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थिती तुम्ही फसला आहात, तुम्हाला खूप भीती वाटत आहे, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटते की तुमचा डावा डोळा फडफडतो आहे, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते फूल देवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या ठिकाणी स्पर्श करून शिवलिंगावर मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यं स्मरण करून अर्पण करावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून भगवान भोलेनाथ नक्की मार्ग काढतात. नंबर 2, दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करा, सर्व दुःखातून मुक्त हो चाल. सकाळच्या शिवदर्शनाने पापशालन होते, दुपारच्या शिवदर्शनाने सप्तजन्मीचे पाप दूर होते, रात्री शिवदर्शनाने अगणित पुण्य प्राप्ती होते. नंबर 3, शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो, शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते, रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो, तर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते, शंकराजवळ साखर व गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. नंबर 4, कमरेपासून खाली कधीही कापड चुकूनही फाटलेले घालायचे नाही. ज्याचा कापड फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्रता आल्याशिवाय राहत नाही. नंबर 5, भगवान शंकराला दिवा ओवाळताना म्हणजे आपण ज्यावेळी सकाळी आरती करतो तेव्हा ती आरती करताना ओम या आकारात आपल्याला आरती करायची आहे. ती आरती त्याच पद्धतीने गोलाकार ओवाळायची आहे, त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते असे म्हणतात. नंबर 6, भगवान शंकराला विड्याचं 1 पान वाहिलं तर भोग संपतात आणि संपत्ती प्राप्त होते. तसेच 1 बेलाचे झाड लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बेलाच्या झाडाला 1 अर्ध परिक्रमा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते, पण आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा न घेता अर्ध परिक्रमा घ्यायची आहे. नंबर 7, एखाद्या व्यक्तीला थायरॉइड असेल तर त्या व्यक्तीने द्वादशी तिथीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीच्या ठिकाणी मधाने ओम लिहावे व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारे खाली 1 पात्र ठेवावे, ते तीर्थ घ्यावे आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये बराच फरक पडतो, थायरॉइड कमी होतो. नंबर 8, जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिलेला असेल किंवा आपल्याच जवळची व्यक्ती अशी आहे की जी सारखी त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तिथेच बसून ओम नमः शिवाय हा पुरुषांनी 108 वेळा जप करावा आणि स्त्रियांनी नमः शिवाय ओम या मंत्राचा जप 108 वेळा करावा. शिवपुराणात असे म्हटले आहे की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. नंबर 9, कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल त्या समस्या संपतच नसतील तर प्रदोषच्या दिवशी किंवा कोणत्याही येणाऱ्या सोमप्रदोष असेल तर हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊन शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, पण तुपाच्या दिव्यात उभ्या वाती म्हणजे फुलवाती आणि तेलाच्या दिव्यात लांब वाती अशा लावाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील आणि सुख समृद्धी आनंद नांदेल. नंबर 10, ज्याची तब्येत सारखी खराब होते त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. त्यासाठी प्रदोषच्या दिवशी किंवा सोमवारी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाच्या मनापासून कुंदकेश्वर महादेव स्मरण करून हृदयापासून प्रार्थना करावी. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे नक्की आरोग्य सुधारते. नंबर 11, अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात, आर्थिक परिस्थिती निर्माण होते. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून प्रदोष काळात श्रावण महिन्यात सलग 1 महिना भगवान भोलेनाथाला ते अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतातच, पण कौटुंबिक जीवन शांती आणि प्रेम निर्माण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 12, एखाद्या व्यक्तीला व्रत करणे सहन होत नाही किंवा व्रतामुळे खूप त्रास होतो तर त्या व्यक्तीने व्रत न करता स्वतः शिवलिंगावरती जिथे जलाधारी असते त्या जलाधारीच्या ठिकाणी पाणी खाली पडते तिथे आपला उजवा तळहात थोड्या वेळ लावावा
आणि भगवान भोलेनाथाला मनापासून हृदयापासून प्रार्थना करून पंचाक्षरी मंत्र किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्र हा अतिउत्तम मंत्र आहे. एक वेळा तरी जप करावा आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती हृदयापासून भगवान शंकराला सांगावी. त्यामुळे आपली इच्छा लवकर पूर्ण होते. नंबर 13, एखादी व्यक्ती खूप आजारी असतो. एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार उद्भवतो तर त्या व्यक्तीवरून 7 बोरे 7 वेळा उतरवावे आणि ज्यावेळेस मासिक शिवरात्री येते त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी शक्य नसेल तर सोमवारी प्रदोष दिवशी हा उपाय केला तरीही चालतो. तर ते 7 बोरे शिव मंदिरातच त्या व्यक्तीवरून उतरून घ्यायचे आहेत आणि शिवलिंगावरती ते 7 बोरे अर्पण करत असताना कुंदकेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून अर्पण करावे. पण हा उपाय बरोबर दुपारी 12 वाजता करायचा आहे. ज्या व्यक्तीला कितीही मोठा आजार असेल तर ती 3 महिन्यामध्ये नष्ट होत. नंबर 14, शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो, मुक्ती मिळते. नंबर 15, पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभ कामे कमी होऊन शुभ कामे लवकर होतात. सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. नंबर 16, एखाद्या व्यक्तीचे लग्न जमत नसेल आणि लग्न करायचे असेल तर शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे की अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजा केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. नंबर 17, तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ वस्त्र आणि पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी भरपूर यशही मिळते आणि नवीन संधीही मिळते. नंबर 18, एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात खूप कमजोर आहे तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शंकराला अभिषेक करावा. यामुळे कमजोरपणा कमी होऊन धाडसत्व निर्माण होते. नंबर 19, लाल चंदन किंवा पिवळे चंदन, केशर आणि कापूर 1 लोटा जल या मिश्रित जलाने भगवान शंकराला अभिषेक केल्याने सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होते. नंबर 20, घरामध्ये व्यवसायामध्ये खूप आर्थिक परिस्थिती चालू आहे, आजार चालू आहेत, खूप संकटे आलेली आहेत. सोमवारी किंवा गुरुवारी कुठल्याही एका वृक्षाचे पान, थोडेसे काळे तीळ आणि बाभळीचा 1 काटा हे सर्व तुमचे दुकान असेल तर दुकानावरून, घरात काही समस्या असतील तर घरावरून किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा खूप त्रास देतो, चिडचिड करतो, हे सर्व त्या व्यक्तीवरून अवधूतेश्वर महादेव हे एक देवादिदेव महादेवाचे नाव आहे. या नामाचा जप करत उतरून एखाद्या वाहत्या पाण्यात किंवा चौराईमध्ये 4 बाजूला फुटणारा रस्ता त्या ठिकाणी ठेवून द्यावे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये आत्ता लगेच हर हर महादेव टाईप करून, ओम नमः शिवाय टाईप करून आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. हर हर महादेव. धन्यवाद.